नमस्कार मंडळी. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाच्या वादात सुप्रीम कोर्टात ज्या मुद्द्यांवर सगळं राजकीय वादळ पेटत आहे तो मुद्दा अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. प्रश्न असा आहे, 2022 मध्ये नेमकी फूट कोठे पडली होती? फक्त शिवसेनेच्या काही आमदारांचा एक गट वेगळा झाला होता की मूळ शिवसेना पक्षच फुटला होता? कारण या दोन्ही गोष्टी कायदेशीर दृष्ट्या सारख्या नाहीत. कपिल सिब्बल ठाकरे गटाची बाजू मांडताना हाच मुद्दा वारंवार सुप्रीम कोर्टासमोर ठेवत आहे. त्यांचा युक्तिवाद असा आहे की काही आमदार वेगळे झाले, त्यानंतर हळूहळू आणखी आमदार त्यांच्यासोबत गेले, म्हणून संपूर्ण राजकीय पक्ष फुटला असं थेट म्हणता येणार नाही. आणि जर मूळ राजकीय पक्षात फूट पडलीच नव्हती तर निवडणूक आयोगाने कोणत्या आधारावर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं? हा सर्वात मोठा प्रश्न आता कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात उपस्थित केला आहे. कपिल सिब्बलांच्या या युक्तिवादामुळे सुप्रीम कोर्टाला देखील चांगलेच प्रश्नाचा सामना करावा लागत आहे. आता हे थोडं सोपं करून पाहूया. एखाद्या राजकीय पक्षाचे आमदार म्हणजे त्या पक्षाचा विधिमंडळ पक्ष, पण विधिमंडळ पक्ष म्हणजे संपूर्ण राजकीय पक्ष नाही. राजकीय पक्षामध्ये एक पक्षाची घटना असते, पक्षप्रमुख असतो, कार्यकारिणी असते, पदाधिकारी असतात, संघटना असते आणि लाखो कार्यकर्ते असतात. त्यामुळे काही आमदार वेगळे झाले म्हणून पक्षाची संपूर्ण संघटना देखील त्यांच्यासोबत गेली असं आपोआप मानता येत नाही. कपिल सिब्बल यांचा मुख्य युक्तिवाद हाच आहे. त्यांच्या मते 2022 मध्ये सुरुवातीला काही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले, त्यानंतर हळूहळू काही आमदार त्यांच्यासोबत जोडले गेले, म्हणून हे बहुमत एका क्षणात तयार झालं नव्हतं. त्यामुळे ज्यावेळी बंड झालं त्यावेळी मूळ पक्ष कोणाच्या नियंत्रणात होता हा प्रश्न आता तपासायला हवा. आता इथे 16 आमदारांचा मुद्दा समोर येतो. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 16 आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद असा आहे, जर त्यावेळेस या आमदारांना अपात्रतेचा प्रश्न आणि पद्धतीत योग्य निर्णय निकाली काढला असता तर पुढे एक वेगळा विधिमंडळ पक्ष आणि संघटना तयार झालीच नसती आणि कदाचित एक वेगळं वळण महाराष्ट्राला लागलं असतं. कारण नंतर आमदारांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढत गेली. त्यामुळे आज न्यायालयासमोर केवळ शेवटी किती आमदार होते हा प्रश्न नाही, तर सुरुवातीला बंड झाले तेव्हा काय परिस्थिती होती आणि त्यावेळेस आमदारांची संख्या किती होती हा संपूर्ण घटनाक्रम आता तपासायचा प्रश्न आहे. याच ठिकाणी कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही सर्वात मोठा आक्षेप घेतला. सिब्बलांच्या मते त्यांचा प्रश्न असा आहे, निवडणूक आयोगाने शिवसेनेमध्ये फूट पडली असता निष्कर्ष कोणत्या पद्धतीत काढला आणि कोणत्या आधारावर काढला? आमदारांची वेगळी बैठक घेतली, गटनेता बदलला, प्रतोद बदलला आणि काही आमदारांनी एकमेकांविरोधात अपात्रतेची कारवाई सुरू केली. या गोष्टी विधिमंडळ पक्षातील संघर्ष दाखवून देतात. पण त्यावेळेस मूळ राजकीय पक्षात फूट पडली असा निष्कर्ष काढता येतो का? हा सिब्बलांचा मुख्य आक्षेप आहे. मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण अतिशय वेगळ्या पद्धतीत चालू आहे. शिवसेनेमध्ये फूट पडली, एकनाथ शिंदेंनी बंड करत पक्ष आपल्या ताब्यात घेतला. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं आणि उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात न्यायासाठी आजही चक्रा मारत आहे. कपिल सिब्बल त्यांचा युक्तिवाद करत आहे, एकनाथ शिंदेंचा वकील त्यांचा युक्तिवाद करत आहे, पण अंतिम निर्णय मात्र अजून कोणत्याच पद्धतीत आलेला नाही. संपूर्ण महाराष्ट्रासह देश याच गोष्टीकडे आहे की आता निकाल कोणाच्या बाजूने लागणार, शिवसेनेचं धनुष्यबाण कोण हातात घेणार? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, शिवसेनेचं धनुष्यबाण कोण हातात घेणार? नक्कीच कमेंटमध्ये लिहा. अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आणि राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.